नमस्कार, मी प्राजक्ता. लहानपणी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी एक पाठ केलेली अशी एका पुस्तकातील एक गद्यपंक्ती माझ्या अत्यंत जिव्हाळ्याची असल्यामुळे आणि त्यावेळी मम्मी पप्पांनी खूप व्यवस्थितरित्या अर्थ समजावून सांगून ती पाठ करून घेतलेली होती. त्याच्यामुळे ती आजही माझ्या लक्षात आहे आणि मला तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटते, म्हणून खास तुमच्यासाठी. गद्यपंक्तीचं नाव आहे सावित्रीच्या लेकी. कालचीच गोष्ट स्वप्नात भेटल्या सावित्रीबाई. कालचीच गोष्ट स्वप्नात भेटल्या सावित्रीबाई. पृथ्वी तलावरचं जाणून घ्यायची त्यांना झाली होती घाई. मी त्यांना म्हटलं, तुम्ही तेव्हा दगडगोटे झेललात, शिव्याशाप पेललात, म्हणूनच तर तुमच्या लेकीसुना आज हारतुरे मिळवतात. अहो, सायकलचं तर द्या सोडूनच, पोरी आभाळभर मिरवतात. पावलोपावली झगडतात जणू झाशीची राणी. पावलोपावली झगडतात जणू झाशीची राणी. पोरी बाळी गातात आता इंग्रजीतून गाणी. तुम्ही तेव्हा सागरगोट्या खेळलात, त्या कम्प्युटरवर खेळतात. तुम्ही तेव्हा सागरगोट्या खेळलात, त्या कम्प्युटरवर खेळतात. चूल मूल सांभाळून सुना वेळा ऑफिसच्याही पाळतात. तशा त्या लगेच म्हणाल्या, बरं वाटलं ऐकून लेकी सुनांची प्रगती. बरं वाटलं ऐकून लेकी सुनांची प्रगती. पोरी अशीच टिकाव तुझ्या अस्मितेची गती. नको सीतेवाणी करूस कधी अग्निदिव्य सती, कारण आजकालचे हे राम असतीलच का ग एकनिष्ठपती. नको जाळूस सुनेला तू ही आहेस एक बाई. नको जाळूस सुनेला तू ही आहेस एक बाई. स्वर्गी पृथ्वी पाताळी आई असते ही बाई. अगं तुझ्या नशिबाची पण तुझं शिल्पकार. अगं तुझ्या नशिबाची पण तुझं शिल्पकार. बन तेरेसा अहिल्या दे आयुष्य आकार. डोळे पाणावले माझे तिचे ऐकूनही वाणी. डोळे पाणावले माझे तिचे ऐकूनही वाणी. तिच्या समान होऊ दे लेकी सावित्रीच्या गुणी. तिघा आधी माया शक्ती काय सांगू तिची गाथा. तिघा आधी माया शक्ती काय सांगू तिची गाथा. तिच्या दीपस्तंभापाशी मी माझा टेकविते माथा. माझा टेकविते माथा. मित्र हो आणि मैत्रिणींनो, आज आपण जे काही आहोत, आपलं जे काही अस्तित्व आहे, त्यात आपल्या आईवडिलांचा जसा सिंहाचा वाटा आहे, तसाच सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचाही तितकाच मौल्यवान वाटा आहे. हे मला माझ्या आईवडिलांनी शिकवलं. कारण स्त्री शिक्षणाची सुरुवात, चळवळ, जागृती हे त्यांच्यापासून सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या घरात आजही त्यांचा जो फोटो आहे तो आम्ही खूप मानाने, आपण सर्वच जण खूप मानाने, सन्मानाने त्याला पूजितो, वंदितो. म्हणूनच मला असं वाटतं की ही जी गद्यपंक्ती आहे ती आपण पिढ्यानपिढ्या ऐकवली पाहिजे, सांगितली पाहिजे, जेणेकरून त्यांचा जो वसा आणि वारसा आहे